छत्रपती संभाजीनगर इथं SC ST अ ब क ड या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजातर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला। आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा कडक उन्हात काढण्यात आला। महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते। उपवर्गीकरण तातडीने लागू करा तसंच महापुरुषांबद्दल टिंगलटवाळी करणाऱ्यांवर कारवाई करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं। पोलीस बंदोबस्तात दुपारी 12:30 वाजता सुरू झालेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर निवेदन देऊन समाप्त करण्यात आला। समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। मी पंडित सूर्यवंशी सकल मातंग समाजाचा महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून मी गेल्या 5 वर्षापासून काम करतो आणि आरक्षण उपवर्गीकरण हा विषय अंतःकरणातला विषय समजून मी स्वतःच्या संसारापेक्षाही जास्त प्रेम या विषयाला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करून हा विषय समाजाला 59 जातीला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो। सर, आज उपवर्गीकरणाचा शासनाने जो घाट घातलेला आहे, तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का? काय शासनानं उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशाच्या अनंत बद्दर नावाच्या एका न्यायाधीशाची निवडणूक केली। खरं तर आपण सगळे संविधानाला मानणारे आहोत, म्हणून आपण मान्य केलं पाहिजे की त्या समितीचा अहवाल जो काही आहे तो वंचिताच्या अपेक्षितांच्या न्याय हक्कासाठीचाच तो असला पाहिजे असं समजून आम्ही समाधानी आहोत। बरं, आज SC मध्ये एकूण 60 जाती आहेत, ते कसं उपवर्गीकरणाचं कार्य केलेलं आहे? तो काही फार मोठा विषय नाही, कारण आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये, पंजाबमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकामध्ये तर 59 जाती 105 जाती आहेत। आपल्याकडे तर 59 जाती आहेत। 105 जातीचं वर्गीकरण नीटपणाने ती करू शकतात। 59 जातीचं आपल्याला उपवर्गीकरण करणं काही फार मोठे कष्टाची बाब नाही, कारण सगळी यंत्रणा चालू आहे, नीटपणाने ती करतील, आमचा त्याच्यावर विश्वास आहे। आज तुमचा समाज बांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होता, तर तुम्ही काय मेसेज देणार त्यांना? आम्ही सरकारला एक मेसेज देऊ शकतो की आम्ही उपेक्षित आहोत, वंचित आहोत आरक्षणापासून। 70 वर्षापासून या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे, परंतु या 59 जातीपैकी 2-3 जातीलाच याचा आरक्षणाचा लाभ मिळाला। बाकी जाती आरक्षणापासून वंचित राहिल्या। याचा अर्थ ते शिकलेले नाहीत असं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेले आहेत, ते तंत्रज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळे आहेत, परंतु त्यांना योग्य संधी मिळाली नाही। बाबासाहेबांनी घटनेच्या पहिल्या पानावर प्रस्ताविकेमध्ये म्हणले, समानतेची संधी, सामाजिक न्याय हा खरं तर बाबासाहेब जिवंत असतानाच मिळायला पाहिजे होता, परंतु 70 वर्षानंतर सुद्धा आपल्याला नीटपणानं मिळाला नाही। म्हणून 44 डिग्री तापमान असलेल्या या दिवशीसुद्धा आजसुद्धा संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा निघाला आणि समाजाला उन्हामध्ये येऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो। दलित समाजामध्ये जी चर्चा चालू आहे की हे एका जातीच्या विरोधात आहे, एका जातीला खुश करण्यासाठी, मित्रांनो अजिबात नाही। मी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा लढा किंवा हे आरक्षण उपवर्गीकरण एका जातीला 2 जातीला खुश करण्यासाठी नाही, तर त्या जातीला आरक्षणाचं न्याय वाटप, योग्य वाटप, योग्य संधी मिळाली पाहिजे त्यासाठीचं वाटप आहे। काही जण म्हणतात की हे महार समाजाच्या नौबताच्या विरोधात आहे, अजिबात तसं नाही। महाराष्ट्रामध्ये मात्र की हे आमच्या विरोधात आहे, आमचं आरक्षण, तुमचं आरक्षण कसं काय जाणार आहे? शेड्यूल कास्टचं 13% आरक्षण तुमच्या मागासलेपण आणि लोकसंख्या याच्यावर तुम्हाला मिळणारच आहे, मग याच्यावर घाबरण्याचं काही कारण नाही। पण या ठिकाणी मुद्दाम होऊन हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा, तुम्ही न्यायालय तर मान्य आहेत का नाही? आपल्याला बाबासाहेबांचं संविधान तरी तुम्हाला मान्य आहे का नाही हे पहिल्यांदा ठरवा। आम्ही संविधानाला मानणारे आहोत। सर, सर्वोच्च न्यायालयाने असं काही बंधन घालून दिलेलं नाही का राबवच म्हणून त्या राज्य सरकारने तो निर्णय घ्यावा असं सांगितलेलं आहे। मग महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार 2 जातीमध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली भांडण लावत आहे असं तुम्हाला वाटत नाही का? अजिबात नाही। तुम्ही जे म्हणता अपवादात्मक असा शब्द वापरलेला नाही। सुप्रीम कोर्टाचा 550 पानाचा निकाल आहे, नीटपणानं वाचा। जस्टिस BR गवई त्याच्यामध्ये आहेत, लार्जेस्ट निकाल त्यांचाच आहे। अर्धा निकाल BR गवई साहेबांनी, जस्टिस गवईने दिलेला आहे। असं नाही की याचं वाटप केंद्र सरकारकडे न टाकता त्या राज्य सरकारला रिझर्वेशनचं समन्यायी वाटप करण्याचा अधिकार आहे, असा तो निर्णय आहे राज्य सरकारनं। याचा अर्थ हे सरकार वंचिताच्या बाजूनं आहे,
हे सरकार उपेक्षिताच्या बाजूने आहे. हे सरकार ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही, अशक्त घोडे आहेत, कमजोर घोडे आहेत, मर्तुंगडे घोडे आहेत शाहू महाराजाच्या त्या स्वप्नातले, तर त्या घोड्यांना 4 दाणे मिळाले पाहिजेत याच्यासाठीचं हे आरक्षणाचा उपयोग केला आहे. तर आता आपलं नाव सांगा. पंडित सूर्यवंशी, राज्य समन्वयक, सकल मातंग समाज, महाराष्ट्र. पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेवर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. अवघ्या 3 ते 3.5 वर्षाच्या बालिकेवरील अमानुष अत्याचारानं संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याचं त्यांनी म्हटलंय. अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमांना कोणतीही दया दाखवू नये, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. महिलांवरील आणि बालकांवरील वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करत जलद गती न्यायालयात खटले चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. पीडित कुटुंबाला तातडीनं न्याय मिळावा अशी मागणी विविध स्तरातून केली जाते. महाराष्ट्रातील नरसरापूर या गावामध्ये कांबळे नावाच्या एका व्यक्तीने जे काही कृत्य केलं हे माणसाच्या मानवतेला काळीमा फासणार आहे. क्रूरतेचा कळस आहे. जनावरांपेक्षाही वाईट अत्याचार त्या लहान बालकांवर त्या ठिकाणी केले गेले. हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे कोणी काही मागणी करत असेल तर मला वाटते कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्याला फाशीशिवाय वेगळी शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु माझं एक मत असं आहे की अशा नराधमाला एखाद्या मैदानामध्ये, ज्या मैदानाला बंदिस्त मैदान असेल, या मैदानात त्याला सोडावं आणि खुकार 2 रॉड व्हीलर डॉग हे याला त्याच्या अंगावर सोडून द्यावं, जेणेकरून ते जेवढे लसके त्याचे तोडतील, जेवढे त्या मुलीचे लसके त्याने तोडले तेवढे लसके रॉड व्हीलर त्याचे तोडतील आणि त्याचा शेवट करतील. हे पाहिल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा कोणी अशा बालकांवर बलात्काराचा प्रयत्न करणार नाही, हल्ल्याचा प्रयत्न करणार नाही. पण माझं वैयक्तिक मत असतं की याला रॉड व्हीलरच्या तावडीत याला सोडलं पाहिजे. मग समजेल ना की अल्पवयीन मुलीचे किंवा बालकांचे लसके तोडणं हे किती गंभीर आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावातील बस स्थानक परिसरात भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीजवळ हायमास्ट लाईट लावण्यात आल्यानं परिसर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालाय. रात्रीच्या वेळी निर्माण होणारं मनमोहक दृश्य नागरिक आणि भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. या रोषणाईमुळे गौतम बुद्ध विहाराचं सौंदर्य अधिक खुललं असून गावाच्या वैभवात भर पडले. गावातील भीमसैनिक आणि समाज बांधवांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. ही सुविधा माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या कार्यकाळातील प्रयत्न तसंच माजी ग्रामपंचायत सदस्य भूषण शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आली. जयंतीनिमित्त दिलेला शब्द पूर्ण झाल्यानं समाज बांधवांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले. भिवंडी तालुक्यातील कुकसे गावात नैसर्गिक नाला बंद केल्याच्या आरोपावरून शेतकरी आणि ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. सर्वे क्रमांक 15 आणि 15B1 मधील आकारी पडीत जमिनीतून जाणारा पूर्वापार नाला हा विकासकांनी बुजवल्याचा आरोप करण्यात आलाय. शेतकरी नरेश पाटील आणि ग्रामस्थांच्या मते नाला बंद झाल्यामुळे पावसाचं पाणी शेतात साचून शेतीचं मोठं नुकसान झालंय. मागील वर्षी शेतांना तलावाचं स्वरूप आल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदन देत जुना नैसर्गिक नाला पूर्ववत सुरू करण्याची आणि नव्यानं काढण्यात आलेला नाला बंद करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनंतर विकासकांकडून धमकावलं जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. माझं नाव प्रेम पाटील. तर विषय असा आहे की साई डेव्हलपर्स म्हणून इथे जो जुना नाला नव्हता तिथे नवीन नाला काढण्यात आलेला आहे आणि जो नवीन जुना नाला होता तिथून काही पाणी सोडत नाही. याच्याने आमच्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी जो जुना नाला होता तो चालू करावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. तसेच जी गुलचरण आहे, ज्याच्या गावाल्याची आखाडी परीत जमीन आहे, ती त्यांना असं सांगण्यात आलं की ती सरकारी नावी होणार आहे, पण ही डेव्हलपरच्या नावावर झालेली आहे. तरी ती कायद्या कानून ती सरकारने याची नोंद घ्यावी आणि ज्याची जमीन आहे ती त्यांना त्याचा मोबदला मिळावा आणि त्यांच्या नावी व्हावं. तसेच आणि शेतकऱ्यांना असं सांगण्यात येईल की तुमची जमीन सरकारी नावावर होईल आणि त्यांना धमकी, पोलीस आणि काही अधिकारी येऊन त्यांना धमकी दिली की ही जागा जर तुम्ही दिली नाहीये तर तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल. तसेच गावचा एक विषय आमचा, जो डेव्हलपर्सनी जो रस्ता आहे तिथून क्रॉस करायला जरा पब्लिकला त्रास होतोय, तर त्याची जरा ग्रामपंचायतवाल्यांना पण मी विनंती करतो. आणि तसेच आमचा जो तल्याचा भाग आहे त्याच्यामध्ये पण सांडपाणी हा खूप पद्धतीने साई डेव्हलपर्सवाल्यांनी पाणी सोडलेलं आहे, त्याची पण दक्षता घ्यावी. आणि ग्रामपंचायत एक विनंती आहे माझी की त्यांनी स्वतःहून जर कारवाई केली तर चांगली आहे,
तर चांगल्या पद्धतीने आम्ही कठोर पद्धतीने कारवाई करू आणि शेतकऱ्यांचं आंदोलन होईल या पद्धतीने. हा डेव्हलपर आहे, हा आमच्या शेतकऱ्यावर दादागिरी करतो, अन्याय करतो. त्याचा जुना नाला त्या बाजूने होता, त्यांनी नवीन नाला आमच्या जागेतून काढले आहे आणि ही जागा आमची मालकी हक्काची सातबाऱ्याची आहे, नंबर 5चा एक. हो, आमच्या शेतीचं आता आमच्या शेतीचं भरपूर नुकसान होतं. डबल नाला झाल्यामुळे डबल पाणी पूर्ण शेतीमध्ये जाते, शेतीचे नुकसान होते आणि त्याही तो जुना नाला चालू करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. काल पोलीस स्टेशनला गेलो, तो सरकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI ठाकूर साहेब उलटा धमकी देतात, तुम्हाला जेलमध्ये टाकेन, तुम्हाला वर गुन्हा दाखल करेल, तो नाला खुला करा. आणि हे मिलीजुली बघत आहेत, शाहीदाराला डेव्हलपर आणि ठाकूर मंडल अधिकारी हे सगळे मिलीजुली बघत आहेत. हा, तसेच इथे आखाडी परित असलेली जागा 6 एकर या शेतकऱ्यांना धमकी देऊन मंडल अधिकारी आणि संदीप बुवा यांनी धमकी देऊन आणि हे पेपर हे करते का आम्ही सरकारी जागा आम्ही सरकारमध्ये जमा करणार आहे, पण याही परस्पर कंपनीच्या नावाला विकून दिले. सद्गुरू LLP. आता तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची आमचा हा नाला बंद व्हावा एवढीच भूमिका आहे. हा, शेतजमीन आणि परत यांच्या दोघांपासून ठाकूर वरिष्ठ पोलीस स्टेशन हे आणि शाहीदारा पद्मापूर यांच्या दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे.